रामकृष्ण हरी. माझी माऊली. गीतेमध्ये आणि अर्थात ज्ञानेश्वरीमध्ये समतेची साधना, समतेचा अनुभव, समतेचे सिद्धांत कुठे कुठे आलेले आहेत, कशी स्पष्टता करून दिलेली आहे गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये, ते आपण सलगपणे समते संबंधाने, समता दृष्टी संबंधाने, साम्य रसा संबंधाने असलेल्या ओव्यांचं, श्लोकांचं चिंतन केलं आणि त्याद्वारे बुद्धीमध्ये समत्वम योग उच्यते हा सिद्धांत स्थिर केला. त्याप्रमाणे आचरण करण्याचं ठरवलं आणि अनंत समापत्ती भ्याम, आपलं स्वरूप सर्वत्र पसरत आहे अशी साम्याची दृष्टी. मग वेगळेपणा काय राहणार आहे? जर सर्वच काही आत्मस्वरूप असल्याचा अनुभव येतो, आत्म्याचं स्वरूप सर्वत्र पसरलेलं आहे आणि त्या पसरलेल्या आत्मस्वरूपामध्ये विविध वस्तू, प्राणी, व्यक्ती दिसत आहेत. त्यामुळे आवेग संपतो, समानता अनुभवास येते, समता अनुभवास येते. असा हा आजच्या अभ्यास वर्गाचा निष्कर्ष आहे. तर आता काही उदाहरणं स्वतःच्या आयुष्यातील घ्यावेत असं मी ठरवलं होतं. तर हे व्यक्तीचे अनुभव आहेत. पण का सांगायचे? तर आजच्या काळातही समतेची साधना करता येते. भगवंत करून घेतात. जनता जनार्दन अनुभवास येतो. फक्त शब्दप्रयोग तो राहत नाही, तर तो अनुभवास येतो. अशी समतेची साधना आहे. भगवंत धावून येतो. आपण समतेत असलो की सुख होत नाही. जे काही होतं ते जनता जनार्दनासाठी होतं. तर काही प्रशासकीय अनुभव पाहायचे आहेत. बघूया, एखाद तरी बघूया. तर उच्च पदस्थ असताना, लहान असताना आल्याच अनुभव, पण वरचा अनुभव सांगायला सोपा असल्यामुळे तो सांग. चीफ इंजिनियर असताना काहीतरी गोंधळ होतो, चूक होते, म्हणून तर वर येण्याची गरज पडते. मग बैठक असते. त्या बैठकीमध्ये जर लोकप्रतिनिधी असतील तर ते जनहिताचंच सांगतील असंही नाही. त्यांना जे जनहितार्थ आहे असं वाटतं ते सांगतात. कधी कधी त्यांच्या मागे त्यांचा स्वतःच हित, जो स्थायी भाव आहे, प्रत्येकाचा स्थायी भाव आहे, त्यामुळे कोणाला दोष देण्यात अर्थ नाही, पण त्यांची सत्ता आहे. ते असतील नसतील. आपण नसलेलं उदाहरण घेऊ. तर कंत्राटदार, त्याच्या काही अपेक्षा असतात ज्या खाली पूर्ण होत नाही, म्हणून तो वर येतो. त्याची मागणी जास्त असते. जे खालचे आहेत, डेप्टी इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्यांना त्याच्यामध्ये डिपार्टमेंटचा हित होत आहे अशी त्यांची भूमिका असते. कंत्राटाच्या भाषेत ते देय नाही अशी त्यांची भूमिका असते. त्याच्या जे वरचे आहेत त्यांची सामोपचाराची भूमिका असते. समजा सुप्रिंटेंडेंट इंजिनियर, त्यांची सामोपचाराची भूमिका असते. सोबत अकाउंट्स ऑफिसर त्यांचा आलेला असतो, त्याची भूमिका असते हे नियमात बसत नाही, हे देता येत नाही, कंत्राटदार मागतात हे देता येत नाही, असे असा तो अजेंडा आयटम असतो आणि त्याच्यावरती बैठक असते. मग प्रत्येक जण आपापली बाजू मांडतो. कंत्राटदार म्हणतो हे कसं मला ध्येय आहे, नाहीतर करणं मला करायला सांगू नका, असं काहीतरी त्याचा एक असतो. त्याच्या विरोधातली भूमिका काही असते. असं असताना, म्हणजे एक प्रकारे एकमेकांच्या विरोधातल्या भूमिका समोर येतात. असं असताना
मी जनता जनार्दनाचा अनुभव कसा घ्यायचो. एक मी छोटीशी युक्ती केली होती. काय असतं, जिथे चीफ इंजिनियर बसतात ना तिथे 25 खुर्च्या असतात. समोर एक असतात, काही खुर्च्या काही बाजूला, असे बरेच लोक येतील त्यांना बसण्यासाठी जागा असते. सगळ्यांच मोठे चंबर्स असतात. म्हणजे बैठकीला जरी 10-12 लोक 15 लोक आले तरी सुद्धा काही खुर्च्या रिकाम्या असतात. तर त्यापैकी एका रिकाम्या खुर्चीमध्ये एक व्यक्ती, जे ते कार्टून मध्ये असायची ना, पांढरे कपडे मळकट घातलेला, हातात छडी घेतलेला, तसा कार्टून असलेला एक व्यक्ती मला तिथे दिसायचा. सगळेजण आपापल्या कशात हित आहे ते सांगतायत आणि तो तिथे बसलेला व्यक्ती माझ्याकडे पाहतो आणि त्याच्या पाहण्यात हे दिसतं की माझ्यासाठी काय. असा तो जनता जनार्दनाचा प्रतिनिधी फक्त त्याच्या बघण्यातून मला सांगतो. पुष्कळ वेळेस अनुभव आला. आणि त्यामुळं तोंडातून असा काही शब्द निघून जातात की जे फारसे ठरविलेलेही नसतात. जे काही तिथे चाललेलं आहे त्याच्याशी ते फिट इन होतही नाही, पण सगळे जण ते फॉल इन टू लाईन. कंत्राटदाराला जे वाटत असते की ह्याच्यात माझं काहीतरी नुकसान आहे वगैरे, मग काय करायला पाहिजे नेमकं, त्यामुळं जनतेचं हित होईल अशी त्या बैठकीला दिशा मिळायची. आणि मग प्रत्येक जण असं करावं सर, तसं करावं सर, हे ते, आणि माझा फायदा माझं नुकसान हे इतकं गौण होऊन जायचं. आणि मग कंत्राटदार म्हणायचं, साहेब किती काय मिळेनात, कमी मिळेल जास्त मिळेल, कंत्राटाच्या नियमाप्रमाणे काही एक्स्ट्रा आयटम होतील, काही क्लॉज 38 होईल, त्याप्रमाणे जे काही होतं ते आम्हाला द्या तुम्ही, फायदा तोटा जे व्हायचा तो होईल, असं इतकं स्पष्ट त्याने म्हणायचे. खालचे अधिकारी म्हणायचे, साहेब हे असं असं केलं ना आपली योजना खूप छान होणार आहे बरं का. म्हणजे ज्या मिटिंगचा अजेंडा होता तो राहिला बाजूला, आणि अजेंडा काय झाला, जनता जनार्दन. आणि तो जनार्दन जाऊन आला आणि फक्त माझ्या वाणीद्वारे बोलला. आणि जनतेचे हित साधून गेला. असा जनता जनार्दनाचा अनुभव येतो. आम्ही कसं साधं सांगायचो लोकांना, साईटवर इन्स्पेक्शनला गेले, जलशुद्धीकरण केंद्र आहे, काम चालू आहे, कुठेतरी कॉन्क्रिटिंग चालूच असतं, आधी तिथे जातात. आम्ही सगळ्यांना सांगायचो तसं नका करू. गाडीतून उतरल्यानंतर तुम्ही सगळीकडे आधी पहा, संपूर्ण प्रोजेक्ट एका नजरेत पहा, त्या प्रोजेक्टशी एकरूप व्हा, आणि मग आता काय करायला पाहिजे अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही पाहाल त्यावेळेला जे जे खरोखर आवश्यक आहे ते ते सांगितलं जातं, कोणाकडून चूक होत नाही. तर तुलना करणं शक्य नाही, कारण नरेंद्रजी फार 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 मोठी व्यक्ती आहे. पण तुम्ही बघितलं असेल, पहा, ते ज्या वेळेस वाहनातून उतरतात तर समोर हारतुरे घेतलेली लोक असतातच, त्यांच्याकडे ते पाहत नाही. ते आधी दृष्टी अशी गोल फिरवून सगळीकडचं पाहतात, आणि तिथली हवा, तिथलं दृश्य, तिथलं निर्गुण स्वरूप, ह्या सर्वाशी ते आधी एकरूप होतात, आणि मग हारतुऱ्याचा विधी होतो. नवीन बघणाऱ्याला कसं वाटतं, हे माणसं एवढे आले त्यांच्याकडे न बघता हे काय असे गोल फिरतायत, पण मला ते खूप भावतं, कारण मी स्वतः तसं करायचो. जिथे गेलं गाडीतून उतरल्यानंतर आधी सर्वत्र पाहायचं आणि तिथल्या प्रोजेक्टशी एकरूप व्हायचं. एखाद्या कॉन्क्रीट मिक्सरशी एकरूप नका हो,
एखाद्या पर्टिक्युलर तिथल्या व्यक्तीशी एकरूप नका हो, तर आधी संपूर्ण प्रोजेक्टशी एकरूप. आणि ती एकरूपता झाल्यानंतर मग जेव्हा तुम्ही इन्स्पेक्शन करता त्यावेळेस मग काहीही चूक होत नाही. स्वतःसाठी एक जबाबदारीची जाणीव अशी घालून द्यायची. मी म्हणायचो माझ्यासाठीच स्वतःसाठीच दिलेलं गाईडलाईन काय, मी जेव्हा एखाद्या प्रोजेक्टवर जाऊन येतो तिथून जर का 1 महिन्यामध्ये कोणती चूक कोणी केली तर मी अँटिसिपेट करायला कमी पडलो, अशा भूमिकेतून इन्स्पेक्शन करायचं. आणि मला ते बरोबर जमायचं आणि ते लेखी पुन्हा, म्हणजे काय चूकच होत नाही. आणि अशा रीतीने जनता जनार्दनाची सेवा होते. अजून एक अनुभव सांगतो. एक कंत्राटदाराने एक चूक केली. आता त्याने जी चूक केली ती अशी विलक्षण होती. एक पाण्याची टाकी माळ रानावरची आणि त्याच्यावर पंप बसून पुढे 10 गावांना पाणी जाणार, अशी ती रचना. त्या टाकीचं डिझाईन केलं कन्सल्टंटने, ते वेटेड केलं इंजिनिअरिंग कॉलेजने आणि एक्झिक्यूट करून टाकलं. त्याच्यानंतर पंप बसवणारे जेव्हा आले तेव्हा तिथे त्यांना गर्डर दिसेना, काही दिसेना. आणि मग जेव्हा खोलात गेले तेव्हा लक्षात आलं की त्याच्यावरचा जो स्लॅब आहे, टाकीच्या वरचा स्लॅब, तो पंपाच्या वजनासाठी डिझाईनच केलेला नाही. तर केवढी मोठी चूक झाली. आणि खालच्या बाजूला ते एकमेकांवर ढकलत राहिले. मग कंत्राटदाराने सांगितलं, काय म्हणतो आपण त्याला, ते एकत्रित कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे कंत्राटदाराची चूक होती एक प्रकारे. पण कंत्राटदार असं म्हणतात ना, मला तुम्ही डिझाईन मंजूर करून दिलं, मी त्याप्रमाणे केलं. आता ह्याच्यात जर काही बदल करायला लागत असतील तर मला एक्स्ट्रा पैसे द्या, तोडफोडीचे पैसे मी का खर्च करू, तुम्ही मला मंजुरी दिली नाही का, असा काहीतरी वाद होत असतो. तर त्यांच्या सगळ्यांचं चाललं. मग त्या कंत्राटदाराने सांगितलं, तुम्हाला याचं सोल्युशन सापडणार नाही, सगळं प्रोजेक्ट डिले व्हायला, फक्त आपण साहेबांच्याकडे जाऊ, ज्या देतील त्या शिव्या खाऊ, पण तुम्हाला त्याच्यातून मार्ग सापडणार. आणि कंत्राटदारांना की नाही, खालच्या अधिकाऱ्यांना माहित नसतं आपल्या वरच्या वरिष्ठाला काय आवडतं, पण कंत्राटदारांना माहिती असतं की साहेबाला काय आवडतं. हा काय विशेषच भाग आहे. तर ते त्यांचे अनऑफिशियल चॅनल असतं, साहेबांना काय आवडतं. ते आल्याच्या नंतर पहिला शब्द त्यांना माहिती आहे काय आवडतं. साहेब, माझ्याकडून चूक झाली, मी स्वखर्चानं दुरुस्त करतो. म्हटलं की संपलाच मुद्दा. पहिला मुद्दा तिथेच असतो. तर ते असं म्हणतात, कारण त्यांना खात्री की मी त्यांना जे सोल्युशन देईल ते सोल्युशन इकॉनॉमिकल असणार, सस्टेनेबल असणार. म्हटलं काय झालं, असं असं झालं साहेब, वजनच घेतलं नाही टाकीच्या स्लॅबला. तर ते एक कन्सल्टंट होते, त्यांना फोन लावला. दुर्दैवाने ते 2-3 महिन्यापूर्वी वारले, कमी वयात वारले ते. त्यांना म्हटलं, साहेब मला काय चौकोनी साईज चौकोनी पाहिजे म्हणाले, टाकीची कॅपॅसिटी दिली, माल रानावर आहे, त्याला आम्ही बेरिंग कॅपॅसिटी म्हणतो ती दिली, मी डिझाईन करून दिलं, मी काय चूक केली. इंजिनिअरिंग कॉलेजचे म्हणतात आम्हाला जे दिलं ते डिझाईन जसं आलं ते आम्ही नियमाप्रमाणे ऐकणे चेक केलं, आम्ही दिलं. मग मी कन्सल्टंटला म्हणलं, पूर्ण स्कीमचा एक की प्लॅन, नकाशा बघितला असतात तुम्ही, टाकी कशासाठी बांधली आहे हे तुमच्या लक्षात आलं असतं. मग तुम्हाला जरी कोणी सांगितलं नसतं तरी तुम्ही म्हणलं असतात की किती हॉर्स पॉवरचे पंप बसवणार आहात, काय आहे काय नाही, मग त्याप्रमाणे तुम्हाला वजन घेता आलं असतं. ते म्हणाले ठीक आहे साहेब. मग त्यांच्याही लक्षात आलं. मग म्हणलं आता याच्यावर हे 2-3 अल्टरनेटिव्ह आहेत, आता वर्कआउट करा. माझ्या दृष्टीने बोथ अल्टरनेटिव्ह आर इक्वली गुड. आणि जो कमी किमतीचा आहे तो कंत्राटदाराला द्या, कारण ते त्यांच्या खर्चाने आता हे करणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने जनता जनार्दन कधी कोणाच्या रूपाने कधी कोणाच्या रूपाने धावून येतो आणि जनतेचं कल्याण करतो.
अजून एक छोटासा अनुभव सांगतो. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असताना 20 किलोमीटरची औरंगाबादच्या जवळच्या शहराची एक योजना, पाईपलाईन, वर्किंग सर्वे केला. टेंडर काढलं, पण वर्किंग सर्वे नंतर केला. त्याच्यामध्ये जमिनी खालची पाईपलाईन थोडी कमी झाली आणि जमिनीच्या वरची पाईपलाईन वाढली. तो जो कंत्राटदार होता, वयाने कमी, इंजिनियर, खूप प्रोग्रेसिव्ह, खूप चांगला, त्याला सांगितलं की असं झालंय बघा. तर तो म्हणे उत्स्फूर्तपणे म्हणे, साहेब ती जमिनी खालची पाईपलाईन आमच्या जरा जास्त फायद्याची होती आणि जमिनीच्या वरची कमी फायद्याची होती, असं सगळं गणित घालून आम्ही कोट केलेलं असतं. आणि त्यामुळे आता जर का तुम्ही जर ते उलट केलं तर आमचं बिझनेसला ते विचित्र होऊन बसतं. मला खात्री, चूक करायचीच नाही आपल्याला. मग म्हटलं तुम्ही स्वतः इंजिनियर आहात. माझं चेंबर एक्झिक्युटिव्ह असताना बऱ्यापैकी मोठं होतं. त्यांना एक बाजूचा टेबल दिला. त्यांना त्याच्यावरचे 15-20 ते नकाशे दिले, क्रॉस सेक्शन म्हणतो आम्ही त्याला. त्याला म्हटलं तुम्ही पहा आणि तुम्हाला जिथे पाईपलाईन वरची आहे तिला खाली करावं वाटतं, ती करू आपण. आम्हाला काही तुमच्या बिझनेसच्या आड येण्याची इच्छा नाही. आमची इच्छा आहे की योजना चांगली व्हावी. त्याने ते अर्धा तास, एक तास स्टडी केलं आणि नंतर म्हणे की साहेब तुम्ही एल सेक्शन इतका छान काढलाय की बिझनेस बाजूला ठेवू, आम्ही असंच एक्झिक्यूट करू. नाही तर स्वतःच्या फायद्याप्रमाणे साहेब ही लाईन खाली टाका असे ते म्हणू शकले असते. मग कोण बोललं त्यांच्या तोंडून? जनता जनार्दन. पुष्कळ अनुभव आले असे, पुष्कळ अनुभव आले. अजून एक सांगतो. मेंबर सेक्रेटरी असताना गडचिरोलीचा अनुभव. आता ते मुंबईपासून सगळ्यात शेवटचं टोक आणि तिथला आमच्याकडे कंत्राटदारांची वर्गवारी असते. ब वर्ग, अ प्लस वगैरे म्हणजे ते मोठे कंत्राटदार. ब वर्ग म्हणजे थोडे त्यांचं टर्नओव्हर कमी असलेले कॉन्ट्रॅक्ट. तर तो ब वर्ग असाचा कॉन्ट्रॅक्टर होता आणि काम कुठं करत होता? गडचिरोलीला. बरं, माझ्याकडे कसं होतं, कोणी चिठ्ठी पाठवली की मी आत बोलवत असे. आल्या, साहेब माझं असं असं झालंय आणि माझ्या रिस्क अँड कॉस्टने काम करतो म्हणतात आणि त्यामुळे माझं सगळंच आता आर्थिक परिस्थिती माझी सगळी संपून जाणार आणि माझं खूप मोठं नुकसान होणार. तर काय करू मी? मग मी त्यांना सांगितलं की बाबा तू काम करणार आहेस आणि अशा अशा पद्धतीने तुझं टाइम टेबल दे आणि तू कर आणि त्याला कशी मदत पाहिजे, कशी मिळू शकते ते सांगितलं. तो गेला, त्याने त्या पद्धतीने काम पूर्ण केलं. त्यामुळे त्याचे पैसेही वाचले, त्याचं जे नुकसान होणार होतं ते वाचलं. आणि मला एक दिवशी त्याच्या मुलाचा फोन आला. कुठून? गडचिरोलीहून. काय? म्हणलं साहेब असे असे कॉन्ट्रॅक्टर, तर मला तर नावही आठवत नाही. म्हणे साहेब असे असे कॉन्ट्रॅक्टर वारले. सो सॉरी सर, आपण अंत्ययात्रेला म्हणजे अंत्यविधीला येता का? आता गडचिरोलीचा तो एक कॉन्ट्रॅक्टर, नाव सुद्धा आपल्याला आठवत नाही. एकदा आला तो ऑफिसला, त्याची मदत काय आपण केली, तर शास्त्राप्रमाणे काय करायला पाहिजे आणि कसं करायला पाहिजे ते सांगितलं. त्याप्रमाणे तो केला आणि त्या दुष्चक्रातून तो बाहेर आला. म्हटलं पण आता कसं काय म्हणायचं आपण? मी म्हटलं की बाबा उद्या तर मला मंत्र्यांच्याकडं फार अर्जंट बैठक आहे, त्यामुळे मला काही येणं शक्य होणार नाही. साहेब आम्हालाही कल्पना आहे की आपल्याला येणं शक्य नाही, पण विचारलं का तुम्हाला? तर मरताना त्याने तुमची आठवण काढली. असा असतो जनता जनार्दन. कितीतरी कॉन्ट्रॅक्टर माझ्याकडे आले आणि मी त्यांना सांगितलं की हे देता येत नाही. खुश होऊन जायचे. मलाही नवल वाटायचं. खुश होऊन कसं म्हणे, खालचे लोक नुसत्या पार्ट्या झोडतायत म्हणे, असं असं पाठवतो म्हणलं की प्रपोजल करतोच म्हणालेत म्हणे, करीतच नाही. मी म्हटलं हे देयच नाही, त्यामुळे ते करणार कसे? आणि त्यांना तुम्हाला नाही म्हणता येत नाही. आणि त्यातून हा सगळा गोंधळ झालेला आहे
हे ह्या कारणामुळे देता येत नाही, तुम्हाला ते करावं लागेल, थोडं नुकसान झालं तरी करावं लागेल, ते पटकन करून टाका, दुसरं एखादं काम घ्या आणि त्या कामामध्ये जोर लावा, टर्नओव्हर वाढवा, हे असं अडकून पडू नका. खुश होऊन जायचे. देता येत नाही असं ऐकून खुश होऊन जायचे. हे जनता जनार्दनाची उदाहरण आहेत ना. अजून एक उदाहरण सांगतो. सुपरिंटेंडिंग इंजिनियरला डिस्ट्रिक्ट शेड्यूल ऑफ रेट्स तयार करायचे असतात. भलं मोठं पुस्तक असतं आणि त्याच्यामध्ये शेकडो आयटम्स असतात आणि त्या प्रत्येक आयटमला त्याचं युनिट असतं. कॉन्क्रीट, दर क्युबिक मीटर कॉन्क्रीटला इतके रुपये द्या, कॉन्क्रीटचे प्रकार वगैरे वगैरे असं ते असतं. आणि एक अशी सोय असते जी कोणी वापरत नाही. ती सोय अशी असते की तुम्ही एखाद्या कंत्राटदाराला ते दाखवायचं आणि त्याच्याकडूनही तपासून घ्यायचं. पण कोणी करत नाही, कारण आम्ही अधिकारी, आम्हाला तयार करता येतो DSR, आम्ही ते कंत्राटदाराला का दाखवायचं, असा सगळा प्रकार. पण मला इच्छा असायची आणि माझी खात्री, चूक कोणी करत नाही. तर ते एक मोठे कंत्राटदार होते. मी त्यावेळेला मुंबईला होतो, ठाण्याला होतो, AC होतो. मी त्यांना म्हटलं की हे जरा तुम्ही बघा बरं, कोणताही, कारण आमचे रेट थोडे वेगळे पडतात, मग तुम्ही तुमचे रेट वर्कआउट करता आणि आमच्या क्वांटिटीने तुमचे रेट, असं करून तुम्ही गणित घालता आणि मग पर्सेंटेज प्लस मायनस काढता. आणि त्यामुळे होतं काय की काही आयटम फायद्याचे, काही तोट्याचे. मग कोणाला तरी असं वाटतं की फायद्याचे आयटम वाढवावेत, कोणाला तरी वाटतं की तोट्याच्या आयटम वाढले आणि माझं नुकसान झालं, असं काहीतरी होतं. त्यामुळे आमचे रेट तुमच्या रेटशी जुळतील, फारसा फरक राहणार नाही, असे मोठे मोठे आयटम बघून सांगा. मग त्यांनी स्टीलचा सांगितलं मला आयटम. ही गोष्ट आहे 40 एक वर्ष तरी झाली. त्यावेळेला फ्लॅट मधल्या एक रूम ची किंमत 1 लाख रुपये अशी असायची. त्यांनी काय केलं, त्यांनी मला सांगितलं, साहेब तुमचं रेट अनालिसिस तुमच्या पद्धतीने, पण आमचं रेट अनालिसिस लोखंड असं मिळतं, सेंट्रिंगवाल्याला मी तसं देतो, बारबेंडरला असं देतो, ते करतो, त्याच्यावर आमचा थोडा प्रॉफिट, असं केलं. आता जे मी, आता मला अमाऊंट आठवत नाहीत, पण 2 रुपये किलोने तुमचा रेट कमी करायला काही हरकत नाही साहेब. बसतं म्हणजे कधी 2 रुपये रेटने कमी करा. आम्ही केला, DSR आउट झाला. त्याच्यानंतर 8च दिवसात त्यांचा एक्स्ट्रा आयटम आला. म्हणजे तो आधीपासूनच तयार झालेला असणार, त्यांना तो माहिती असायला हरकत नाही, आला. आणि तो ज्या रेटने आला त्याच्यात आम्ही 2 रुपयांनी कमी केला. नवीन DSR पिक्चर मध्ये आला आणि त्यांचं त्या जुन्या काळात 1 लक्ष रुपयाचं नुकसान झालं. मग मी त्यांना बोलावून घेऊन म्हटलं, तुम्ही सुचवलं म्हणून आम्ही हा 2 रुपयांनी रेट कमी केला, तुम्हाला वाईट वाटत असेल ना म्हटलं की तुम्ही का सुचवलं म्हणून. तर त्यांनी काय उत्तर द्यावं माहितीये का, तुम्ही मला कंत्राटदार म्हणून नाही विचारलं, तुम्ही मला त्या क्षेत्रातलं माहिती आहे म्हणून विचारलं आणि मी त्या दृष्टीने तुम्हाला सुचवलं. हा जो एक्स्ट्रा आयटम आला त्याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही आणि मला त्याचं काही वाईट वाटत नाही. कोण बोलू शकतं असं? जनता जनार्दनच बोलू शकतो असं. नाही तर माझा फायदा, माझा फायदा. मी तर एक टर्म, बोलण्याची एक पद्धत, काय म्हणतो आपण, वाक्प्रचार केला होता. हे इंजिनियर लोक दारू पिऊन कंत्राटदाराच्या गळ्यात गळा घालून नाचतात, नाहीतर एक खड्डा खणतात, त्याच्यात कंत्राटदाराला पुरतात, त्याच्यावर माती घालतात आणि त्याच्यावर नाचतात. हे दोन्ही काय संकल्पना आहेत का? म्हणजे त्याचं काहीतरी रिस्क अँड कॉस्ट असं तसं करत 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 इतकं त्याला नागवून टाकतात
आणि आम्ही तर काय देणे करायलो, आम्ही तर काय देणे करायलो, असं करतात. नाही तर तसं इतकं त्याच्या मनाप्रमाणे वागतात, म्हणजे दोन्हीमध्ये जनतेचं हित पाहतच नाही. पण जर जनतेचं हित पाहिलं तर चूक होत नाही, योजना खूप चांगल्या होतात. तर आता जे मी अनुभव सांगितले, ती समता कशी जोपासायची, कुठल्याही एका टोकाला जायचं नाही, आपण अशा पद्धतीने केलं तर जनता जनार्दनाचं हित आपण पाहिलं की बरोबर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. मी असिस्टंट इंजिनियर असताना एक आमदार मला म्हणाले की साहेब कंप्लेंट्स फार आहेत या गावच्या. त्यांना वाटलं की मी काहीतरी त्यांना डिफेंड करून काहीतरी सांगेन. त्यांना म्हटलं आपण जाऊत की, म्हणलं त्या त्या गावामध्ये जाऊ आणि पाहू काय ते. ते माझ्यासोबत आले. तिथं मी त्यांना प्रत्येक गोष्ट समजून सांगितली. त्याच्यानंतर ते बाहेर आले. समजा त्या गावात 3-4 गावाचं इन्स्पेक्शन संपलं. 3-1 तासात बाहेर आलो आम्ही. मग त्यांनी काय म्हणावं माहितीये का मला, साहेब तुम्ही आमदार व्हा. माझं वय किती त्यावेळेला, तर माझं वय होतं 26 वर्षाचं वय, आणि ते प्रौढ आमदार होते. आणि त्यांनी मला काय सांगावं, तर मनातून बोलले, साहेब तुम्ही आमदार व्हा. म्हणजे जनहित तुम्ही करता, करू शकता, तुम्हाला लोकांशी बोलता येतं, सभेमध्ये बोलता येतं, तुम्हाला विषय समजावून सांगता येतो, तर तुम्ही आमदार व्हा. म्हणजे हे खऱ्या अर्थानं जनता जनार्दनाचे शब्द असे आम्ही समजतो. तर अशा पद्धतीने तुम्ही समताची साधना प्रत्यक्षात करू शकता. सर्वांमध्ये तुम्ही समभावाने पाहू शकता. मग तुमचे हाताखालचे विविध अधिकारी असतील, कंत्राटदार असतील, जनतेचे प्रतिनिधी असतील, आणि मग तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येत नाही. सगळेजण अगदी व्यवस्थित होतात. अजून 2 मिनिटात अजून अखेरचा अनुभव सांगतो. मी चीफ इंजिनियर असताना माजलगावच्या आमदार विमलताई मुंदडा, नाव घ्यायला हरकत नाही कारण त्या आता स्वर्गवासी आहेत, त्या उपोषणाला बसल्या. आणि मला कळालं, सकाळी 10ला कळालं मला की त्या उपोषणाला आज बसल्या. मग मी सुप्रिटेंडेंट इंजिनियरला, तुम्ही जा त्यांच्याकडे. 11ला फोन लावला, 12ला फोन लावला, अजून कसे काय तुम्ही त्यांच्याकडे जात नाही. तर त्यांना आता सांगावंच लागलं. ते म्हणे साहेब तिथे गेलो आणि काय घ्या, माझ्या तोंडाला कोणी काळं फासलं, काही धक्काबुक्की केली तर माझी काय इज्जत राहील, मी कसं जाऊ. अरे म्हटलं याचा प्रॉब्लेम फारच वेगळा आहे, त्याला पोचच नाही. म्हटलं चला मी येतो. आम्ही गेलो तिथे. त्यांना सांगितलं, म्हटलं ताई आपण शासनात आहात, जे आमच्या अखत्यारीत नाही ते सुद्धा आम्ही शासनाकडे पाठवलं तर आपण तिथून मंजूर करून आणू शकता. आणि जे आमच्या अखत्यारीत आहे ते तर आम्ही करणारच, कारण तुम्ही आम्हाला चुकीचं काही करायला सांगणारच नाही, आम्हाला खात्री आहे. आणि जे बरोबर आहे ते करायला आम्हाला आनंदच वाटणार आहे. तर त्यामुळे आपण खात्री ठेवा की आपल्या सर्व मागण्या मंजूर. तर आमची आपणाला अशी विनंती आहे की आपण आधी उपोषण सोडावं. आणि त्यांनी एकही मागणी न सांगता उपोषण सोडलं. काय आहे जनता जनार्दन. उपोषणाला बसले म्हणजे मागण्या तीव्र असल्याशिवाय कोणी उपोषणाला बसतं का. आणि सोडून त्यांनी आधी उपोषण सोडलं. मग आम्ही त्यांच्यासोबत कंबाईन इन्स्पेक्शन केलं, त्यांचे काय मुद्दे होते ते ऐकून घेऊन त्यावर सोल्युशन दिले. संपला प्रकार. तर अशा रीतीने आपण जनता जनार्दनाशी एकरूप होऊ शकतो. समभावाने, साम्याच्या भावाने आपण राहू शकतो, आणि मग जनता जनार्दन आपल्या प्रत्ययास येतो. तर अशा रीतीने समतेची साधना अवश्य करावी. मी आता दिनकर काकांना प्रार्थना घेण्याची विनंती करतो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.
विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय माझी माऊली।